हे सडून गेलेला आहे पूर्ण कांदा. पूर्ण बुरशी लागलेली आहे, कांदा पूर्ण वाया गेलेला आहे. अरे पण ते काढलं म्हणजे काही नाही होत ना. कांद्या तुम्ही बाहेर राखा आहे ना. घर निघून वेळ पाहिजे. येता येता हे होत नाही. 4 दिवस झाले रोज. हॅलो, हे ऐकून घ्या. आम्ही म्हणजे पार्टीचा एरिया आहे साहेब. हो, हा पार्टी एरिया पार्टी पूर्ण आम्ही राहतो पण पार्टी एरिया. आता हवा खाऊ द्या ना. आता का पाणी नाही उघडून दे ना काका. गॅस निघते ना. सुरुवात करायची. म्हणजे येत्या 4-5 दिवसापासून आम्ही हा कांदा उपळून ठेवला होता सुकवणीसाठी. आणि सुकवणीसाठी हा कांदा उपळून ठेवल्यानंतर सतत पाऊस हा 4-5 दिवसापासून हा पाऊस रोज येत आहे. आणि त्याच्यामुळं हा कांद्याचा पूर्ण कांदा हा सडला आहे. त्याच्यामुळं याचे त्वरित पंचनामे करून शासनाने याची दखल घेऊन त्वरित याचे पंचनामे करावे. आम्ही तसे तलाठी साहेबांना, कृषी अधिकारी साहेबापर्यंत म्हणजे फोन करून त्यांना सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं पडलेलं आहे की बा आम्हाला वरून आदेश नाही आहे. आता ही वरून आदेश कधी येणार? शासनाचं याच्याकडे लक्ष आहे का? आज शेतकरी पूर्ण भुईसपाट झालेला आहे. त्याच्यापाशी काहीच राहिलेलं नाही. याच्यावर सरकार कधी लक्ष देणार? एवढा पैसा लावून सगळं करून शेतकरी हा पिकवतो. एवढा टेम्परेचरमध्ये 40-45 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही हा कांद्याला ओलीत केलेला आहे. आणि आता जेव्हा काढणीचा टाईम आला तेव्हा ह्या अवकाळी पावसामुळं हा सगळा पूर्ण कांदा सडलेला आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि कृषीमंत्री साहेबांना आमचं शेतकऱ्या थ्रू एवढंच म्हणणं आहे की याचे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. बरं, नमस्कार. बोला. आमचे कांदा पीक हे आमचं मुख्य पीक होतं रब्बीमधलं. त्यावर आमचं पूर्ण खरीप हंगामाची पूर्ण मोठी वाटचाल होणार होती. कांदा पीक आता तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता का पाण्यानं थैमान घातल्यामुळं पूर्ण कांदा आमचा सडून गेलेला आहे. आम्ही वाळवण्याकरिता आम्ही पूर्ण कांदा शेतामध्ये टाकल्यानंतर याच्यावर 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं 8 दिवसापासून पूर्ण ढगाळ वातावरण आणि पाण्यानं पूर्ण कांदा खराब झाल्यामुळं हे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागते. तरी आम्हाला प्रशासनाला माझी विनंती आहे की या तलाठी साहेबांना, कृषी विभागांनासुद्धा विनंती आहे की आमचे पंचनामे त्वरित करावे, स्पॉट पंचनामे करावे. त्यानुसार आम्हाला न्याय द्यावा. आणि कृषी मंत्री साहेबांना सांगतो आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनासुद्धा विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याकडे नाही निदान तर काहीतरी 2 वाक्य तरी आमच्या पार्लमेंटमध्ये मुद्दे उपस्थित करावे. तुम्हाला विदर्भाची परिस्थिती शेतकऱ्यांची माहितीच आहे. सोयाबीनचे भाव, तुरीचे भाव, कांद्याचे भाव. कांदा जर आपला महाग झाला तर गृहिणीच्या डोळ्यात पाणी येते. आणि आता कांदा जर सडला तर आता कोणाच्या डोळ्यात पाणी येईल? आता आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात तर पूर्ण आसू आलेले आहे. तरी गव्हर्नमेंटला, आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला पूर्णतः न्याय द्यावा.